जी कोळी यांच्याकडून वरेडीतल्या दुसऱ्या संघासाठी आणि त्या संघाच्या कॅप्टनसाठी रितेश वारीसाठी सुशांत मोकलचा जर विकेट काढला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथं जमा झालं. चला विनंती करतो आता अधिकचा वेळ घेऊ नका. 4:50 झालेत. 6च्या आतमध्ये आपला सामना कव्हर करायचा आहे. स्पीड अप करा. आता आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करणार नाही आहोत. शेवटचा सामना, शेवटच्या सामन्यातली आता तिसऱ्या दिवसातील शेवटची लढत. एका बाजूने अद्वैत इलेव्हन दादर तर दुसऱ्या बाजूने किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात रितेश वारी दादरच्या अगेन्स्ट सुशांत मोगल कळवे. डावाला होईल सुरुवात. लेट्स प्ले संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणराज्य नतमस्तक होऊन संध्याकाळच्या सत्राला सुरुवात करूयात. लास्ट मॅच, टाइमर इज ऑन, लेट्स प्ले, गेम इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. शो दी गुड गेम अँड शो दी क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल रितेश वारी तयार. राईट आर्म राऊंड विकेट ना मयूर साठी पहिला बॉल. कोला टाकला होता एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह स्वीपर कव्हरला बॉल येतो. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात. आणि वरेडी टीमला विकेट हॅट्रिक साठी प्रशांत चंद्रकांतजी पाटील वरेडी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. चला आता आम्ही वारंवार तुम्हाला कळवतो की स्पीडअप करा, अधिकचा वेळ घेऊ नका, कारण शेवटच्या मॅचला सुरुवात व्हायला खूप वेळ झाला. पंचांचं काम पाहतात आत्मारामजी कोळी सर आणि त्यांच्यासमोर हिरामनजी भोसले सर. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय. बघा बॅटिंग टीमला सुद्धा विनंती असेल आपण अधिकचा वेळ घेऊ नका, कारण नेक्स्ट इनिंग मध्ये फिल्डिंग टीमला बॅटिंग करायचे, त्यामुळे फेअर गेम झाला पाहिजे. बॅड लाईटचा सामना त्यांना करताय. ओहो काय फटकाय, परंतु इथे मिस टायमिंग. बॅटची लीडिंग एज, असं वाटलं होतं की बॉल कनेक्ट होतोय की काय, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये हव्याची साथ नाही आणि इथून मात्र पहिला धक्का. मिलिंद ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतो स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5वं. खर तर जिथे गावातून पण या स्पर्धेला फार साऱ्या शुभेच्छा आल्यात. हमरापूर विभाग प्रीमियर लीगला त्यांचं सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅच कडे जाऊयात. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील दाखल झाला, ज्याच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये एक षटकार आपण पाहिला होता. डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहता. काय दिवस राहिला आजचा, फार सुंदर लढती अक्षय सर आज आपल्याला पाहायला मिळाल्यात. कारण तशी स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 तब्बल 18 गावांचा समावेश असणारी स्पर्धा आपण पनवेल परिसरामध्ये पाहत असतो. 10 गाव प्रीमियर लीग, 20 गाव, 30 गाव प्रीमियर लीग, 40 गाव प्रीमियर लीग. परंतु आपल्या विभागाची स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग. पुढचा बॉल लो बॉल, इट्स अ बीमर आणि पंचांनी लगेच दंडित केले. गोलंदाजाला धावफलकावरती धावा लागतील या नोच्या मदतीनं. 3 धावा जिथे आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल. गतवर्षी अक्षय पाटील सर यांचं एक टीव्हीला आपण शो पाहिला होता, ज्यांच्या समेत परमेशजी पाटील सर होते. एक डायलॉग होता फ्री हिट साठी, बायकोनी कमी टाकला कालवण आणि मीठ आणि पुढचा चेंडू फ्री हिट. आता फ्री हिटचा बॉल आहे, काय करेल. आखूट टप्प्याचा बॉल, बॅटची मोठी कडा, बॉल मागे चालला, शॉट थर्डला, रनआउटची संधी आणि फ्री हिटच्या बॉलवर तुम्ही एकाच पद्धतीने आउट होऊ शकता, तो म्हणजे रन आउट. आणि तोच इथे झालाय. फलंदाज रोहन पाटील बॅक टू द डग आउट. चला नौका फलंदाज रेडी राहता. अधिकचा वेळ आम्ही तुम्हाला देणार नाही आहोत, कारण आधीच वेळ फार होऊन गेला, सूर्य अस्ताला गेला. त्यामुळे फेअर गेम होणं फार आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. सुशांत मोगल संध्याकाळच्या सत्रामध्ये अजूनही त्याला स्ट्राईक आलेले नाही. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 3. चला न्यू बॅटर रेडी राहा. मी वारंवार तुम्हाला कळवतो, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. बॉलर आपण सुद्धा रेडी राहा. कमीत कमी टीम मीटिंग आहे आणि मॅचला सुरू ठेवा. चालू सामना अद्वैत इलेव्हन दादरच्या अगेन्स्ट आपण पाहता
किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी नाखवा नितेशजी कोळी यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूने अजित पाटील, सुजित पाटील आणि निलेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी प्राचारण करण्यात आले अजय म्हात्रे. आता दोन उजव्या हाताचे फलंदाज, एक दादरला बिलॉंग करणारा, दुसरा कळवेला बिलॉंग करणारा सुशांत मोकल, पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली, रायगड प्रीमियर लीग सारख्या नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये गेले 2 ते 3 हंगामाच्यानं कर्णधार पद स्वीकारलं आणि आपली भूमिका मोठ्या चोखाने बजावली. तोच खेळाडू हलक्या हाताने खेळला, दिशा दिली फक्त, स्टेअर केले बॉलला, कवसला रनआउटची संधी, रॉकेट थ्रो झाला होता परंतु धोक्याची घंटा वाजणार नाहीये, कारण फलंदाज यशस्वीरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये एक सिंगल कंप्लीट. 4 बॉलचा खेळ संपला, धावफलकावरती धावा लागल्या 4 ऑन स्ट्राईक. भाई मात्रे आजच्या दिवसातील अद्भुत 11 दादर संघ जो पहिला सामना जिंकला त्या पहिल्या सामन्याचा हिरो मान ऑफ द मॅच राहिला होता खेळाडू. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला, स्टॉप वॉच ऑन आहे, तुम्हाला 20 मिनिटाच्या 4 षटकं संपवणं अनिवार्य. यावेळेसचा बॉल ऑन साइडला, लॉंग लेगचा क्षेत्र निवडा, बॉलला पाठवलाय टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये पंचांचे दोन्ही हात वरती. इट्स ह्यूज. सिक्सर. चला पंचांनी निर्णय दिला, आम्ही थांबत होतो परंतु रिप्ले मध्ये आपण पाहता हा बॉल. चला प्रेक्षक आपल्यासाठी जरूर, प्रेक्षक कमाल कॅच साठी नाव नोंदणी केली जाते, लकी ड्रॉ साठी सायकल आहे परंतु ती मैदानाच्या बाहेर आहे, आतमध्ये नाहीये, याची नोंद आपण घ्या प्लीज, विनंती असेल. षटकारा ओके. 6च्या मधील धावफलक पुढे जाईल ते म्हणजे 10च्या घरामध्ये डबल डिजिट मध्ये पुढचा बॉल. कोला टाकला होता, लाऊड अपील, काय कमालीचा झेल. डीप मध्ये आपण पाहिलं यष्टी रक्षक समीर पाटील, अमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 3 मधला मालिकावीर खेळाडू आहे मित्रांनो, याची आठवण तुम्हाला करून देतो. आणि ज्यावेळेस एखादा खेळाडू मालिकावीर राहतो ना, त्याची बॅटिंग बॉलिंग पेक्षा त्याची फिल्डिंग सुद्धा फार महत्वाची असते. आणि समीर पाटील कळवे गावाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू इथे मात्र झेल कॅरी करतो आणि कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात तिसरा धक्का बॅटिंग करत असताना अद्भुत 11 दादर संघाला. नौका फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. अक्षय मांडलेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हमरापूर गावचा खेळाडू आपला पाहायला मिळतो. अद्भुत 11 दादर संघासाठी आता मी तर म्हणेन धोक्याची घंटा वाजली, कारण पहिल्या षटकामध्ये 1 रनआउट आणि 2 विकेट कॉट स्वरूपात गेल्यात, त्यामुळे 3 विकेट आल्यात रितेशच्या षटकामध्ये. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वर दाखल झालाय मंदार धाडवे. तुम्हाला ज्या विषयाची मी नुकतीच आठवण करून दिली की हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 3 चा मालिकावीर समीर पाटील आहे, तर हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 3 चा जो संघ विजेता झाला होता त्या संघाचा संघनायक, त्यावेळी अद्भुत 11 दादर संघाचा संघनायक मंदार धाडवे पाहायला मिळाला. तो आता ऍज अ आयकॉन म्हणून सध्या खेळत असताना पाहायला मिळतो रितेशच्या संघामध्ये ऍज अ ऑलराऊंडर आयकॉन. पहिला बॉल अगेन्स्ट सुशांत मोकल. यावेळेसचा बॉल कवसला, कमालीचा झेल, ज्या झेलची आवश्यकता होती ती झेल पकडले. मोठा धक्का, मोठा मासा गळाला लावलाय या वरेडीच्या गोलंदाजानं आणि इथून मात्र आता हे सर्व मासेमार खुश. सुशांत मोकलच्या पारी इथे शांत होताना पाहायला मिळतं. नाराज, निराश, हताश आणि डगआउट मध्ये आता स्मशान शांतता पाहायला मिळतं, कारण संघाचा संघनायक, संघाचा नेता, संघाचा दिशा दर्शक इथे मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल मंदार धाडवेचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट अँगल बनवला होता आणि तिथून मात्र कोलाट टाकण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने खेळला होता आणि तिथे खेळाडू होता आदर्श पाटील, अर्थातच आदू. छोटा पॅकेट बडा धमाका, अगदी कमी हाईट परंतु झेल अगदी योग्यरित्या कॅरी केले. दादर गावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा खेळाडू हमरापूरचा, फलंदाजी करणारा कळव्याचा, झेल घेणारा दादरचा संघ खेळतोय वरेडीचा. काय कमालीची स्पर्धा राहिली. हमरापूर विभाग प्रीमियर लीग वैकुंठ दादा पाटील यांनी पुरस्कृत केली मानाची क्रीडा स्पर्धा. खर तर ज्या स्पर्धेवर तमाम हमरापूर विभागवासियांना गर्व आणि यंदाच्या हंगामामध्ये एक गाव खर तर वाढलं. अविनाश पाटील मामा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंच इरवाडी गाव यंदा ऍड केलं गेलं या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. नौका फलंदाज आल्या आल्या बॉलला पाठ ठेवलं बॅकवर्ड पॉइंट कडे, सीमारेषा पार, इन टू द फॅन्स. चौकार.
मदीनं खातं खोललंय. असं म्हटलं जातं की बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. बड़े मियाँ इस मैच में कुछ कर ना सके, छोटे मियाँ आहे रोशन मोकल. जरूर दादा बाद झाला असेल, परंतु आता मी माझ्या संघाला वादा केलाय की मी धावा करणार आणि धावा करणं महत्वाचं आहे. कारण हमरापूर विभाग प्रीमियर लीग सारख्या नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये रोशन मोकल ऍज अ आयकॉन बॅट्समन ऑप्शन मध्ये पाहायला मिळाला होता. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा, परंतु यावेळेस प्रचंड वेग. मंदार दाडवे काही कच्च्या गुरुचा चेला नाही. मागील काही हंगामांमध्ये ऍज अ कॅप्टन तो पाहायला मिळाला होता. गतवर्षी झालेल्या दुखापतीमुळे थोडासा आउट ऑफ फॉर्म राहिला होता, परंतु ऍज अ प्लेअर म्हणून यंदा खेळताना पाहायला मिळतो. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. यावेळेसचा बॉल कव्हर्सला उडवलाय. बॉलला आदर्श धावतोय, बॉल खाली एक सिंगल कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. खेळाडू एक्स्ट्रा कव्हर वरून बराचसा अंतर ट्रॅव्हल कडून स्वीपर कव्हर कडे धावतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि 2च्या मध्ये धावफलकावरती धावा लागतील. 16 रन, जिथे विकेट गेले 4. 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. अजूनही उर्वरित 20 बॉलचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. आता कशा प्रकारे धावा जमवल्या जातील, कारण 4 गडी बाद झाले, ज्याच्यामध्ये अजय म्हात्रे, रोहन पाटील, सुशांत मोकल आणि मिलिंद ठाकूर सारखे 4 मोठे मासे गळायला लावलेत. नौका फलंदाज रोशन मोकल आणि त्याच्यासमोर अक्षय मांडलेकर याला पाहताय. यावेळेसचा बॉल थोडासा खाली राहिला. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली. रनआउटची संधी, थोडासा लेझी थ्रो आणि तत्पूर्वी बॅकअप होतं. बाईच्या स्वरूपात ही सिंगल संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातील. 17 धावा आणि या 17चा खतरा आता कोणत्या संघावर उद्भवतो. मंदार धाडवेचा षटकाचा शेवटचा बॉल असेल. 1.5 षटकांचा खेळ संपला. चला स्पीड अप करा. आम्ही तुम्हाला वारंवार कळतो शेवटची मॅच आहे, अजून पुढची इनिंग खेळायची आहे. यावेळेसचा बॉल प्लेन मिस. पुढे जरूर आले होते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाला गाठतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 17, गडी बाद झाले 4. बॅटिंग करत असताना टीम अद्वैत 11 दादर. थोडीशी निराशाजनक सुरुवात जरूर आली. चला अधिकचा वेळ घेऊ नका. आपला बॉलर रेडी आहे. फिल्डिंग सुद्धा रेडी ठेवा. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत. तिथे पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू सीमारेषेलगत होते, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू. तर आता मात्र तुम्हाला 5 खेळाडू सीमारेषेलगत पाहायला मिळतील, ज्यामध्ये डीप मध्ये बरंच प्रोटेक्शन पाहायला मिळेल. उजव्या हाताचा फलंदाज रोशन मोकल साठी डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे. इकडे लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे आणि एक खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपला पाहायला मिळतो. कशा प्रकारचा खेळ राहील उर्वरित 18 चेंडूंमध्ये कितपर्यंत धावसंख्येची मजल मारू शकेल बॅटिंग करत असताना अद्वैत दादर. यावेळेसचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ आणि इथून मात्र बॉल निघून चालला डीप थर्ड मॅन रिजन मध्ये. पंचांचा इशारा हा येतो, बॅटला घासून जाणारा चौकार. पंच बॅट ना, येस बॅट कट आणि चौकार. चला नो मोर आर्ग्युमेंट्स. पंचांचा निर्णय अंतिम राहील. संतोषजी चौधरी सरांचा पॅन आला, ज्याच्यामध्ये आत्मारामजी कोळी सर यांना पाहता आपण, हिरामनजी भोसले, स्वतः संतोषजी चौधरी साहेब, कित्येक मोठमोठ्या स्पर्धांचं पारदर्शी पंचांचं पॅनल. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मागे फिल्डर आहेत का? बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडनं लॉंग लेग कडे धावतात, परंतु बॉल निघून चालला सीमारेषा पार. सलगचा दुसरा 2 इन अ रो. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक रितेश वारीच्या अगेन्स्ट फलंदाज रोशन मोकलचे सलगचे 2 धमाके. चौकार मदतीनं आता कुठेतरी धावसंख्येची गाडी रुळावर आली असं म्हणायला हरकतच नाहीये. खेळाडू जरूर आले होते, परंतु आपल्या वेगावर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि तिथून मात्र बॉल गेला सीमा पार. जे बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक बसले ना, त्यांना विनंती असेल की थोडस दूर बसा आपण बाउंड्री रोप पासून, कारण खेळाडू आपलं संपूर्ण सर्वस्व देत असतात या मॅच साठी. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल लाऊड अपील, एजंट ठेकन. बॅटची बाहेरची कडा, बॅटचं चुंबन घेतलं आणि यष्टीरक्षक समीर पाटील आज चुकी करतच नाहीये. कमालीचा झेल. 1 विकेट डाऊन. रोशन मोखल बॅक टू द पॅव्हेलियन. आणि ड्रिंक्स ट्रॉली आम्हीच्या मैदानाच्या आतमध्ये वेळ वाचवण्यासाठी, कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा कविराज पाहत असतो, ज्यावेळेस षटक संपलं जरूर नसेल, परंतु एखादा विकेट ज्यावेळेस जात असतो ड्रिंक्स ब्रेक ऑफिशियली मैदानाच्या आतमध्ये, जेणेकरून अधिकचा वेळ तिथे घेतला जाणार नाहीये. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. होम क्राऊड समोर आपला होम बॉय, अर्थातच घरच्या मैदानावर खेळणारा खेळाडू साहिल मोकल. ग्रामीण संघामध्ये सहारा 11 जोहे संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. त्याच्यासाठी संपूर्ण जोहे ग्रामस्थांच्याकडून शुभेच्छा आल्यात, खास करून धनंजय पाटील यांच्याकडून साहिल मोकलसाठी शुभेच्छा आहेत. आता कसा खेळ करेल, कारण 5 गडी बाद झालेत.
साहिल मोकल याच्यासाठी सुवर्ण संधी. मी जसा उल्लेख केला होता, घरच्या मैदानावर घरचा खेळाडू आला ना की बक्षिसांची खैरात आहे. साहिल मोकलसाठी सलग 2 बॉल 2 षटकार आणि हनुमानजी नाईक यांच्याकडून 500 रुपये आणि संदेशी घरत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपण पाहताय सायप्रीत लाईव्हचं हे टेलिकास्ट, ज्यामध्ये आमचं मुख्य व्यासपीठ कव्हर केलं जात आहे. आमचे दत्तात्रय म्हात्रे सर, खारसापोली, अविनाश मामा इरवाडी, सूरज म्हात्रे कोपर, अतुल ठाकूर, तसेच आमचे संजय पाटील, बंटीदादा म्हात्रे, आमचे मनोजजी पाटील. खर तर तसेच प्रत्येक षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राइज जिम बॉईज कडून. या बेसचा बॉल खोला टाकला, रितेश मारून देणार नाहीये. जाणता राजा दादर संघाचा प्रमुख खेळाडू रितेश वारी सध्या एका फ्रँचाइजचा कॅप्टन म्हणून भूमिकेमध्ये आणि तशा प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आजच्या दिवसामध्ये. मागील मॅच मध्ये हिरो राहिला होता, कारण जिथे 7 धावा खर्च करत 3 विकेट त्याने घेतल्या होत्या. धावफलकावरती धावा लागल्या 26-26 ला 5 गडी बाद 2.4 षटकांचा खेळ संपला. रितेश वारी या मॅच मध्ये आतापर्यंत 3 विकेट त्याने मिळवल्यात. कमालीची गोलंदाजी. यावेळेसचा बॉल प्ले अँड मिस. फलंदाज आपण पाहता अक्षय मांडलेकर, सलगचे 2 बॉल 2 निर्धाव. मागील षटकातील शेवटच्या बॉलवर तो स्ट्राईकवर आला होता, तेव्हा सुद्धा निर्धाव चेंडू, आता सुद्धा डॉट बॉल. रितेश वारीच्या अगेन्स्ट फटके मारणं सोपे नाहीये. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. यावेळेसचा बॉल पुढे टाकला होता, उचलला आणि फेकून दिला की अक्षय मांडलेकर आहे, मी माझ्यामध्ये सुद्धा ताकद आहे आणि जरूर माझ्या संघासाठी मी धावा करणार आहे. ठोकला वाईड स्लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. मंदार धाडवे बॉलला बघतच राहिला, ठोकला षटकार. 6च्या मदतीने धावफलकावरती धावा लागला. 32 धावा. इथून पूर्ण 2 षटकांचा खेळ बाकी. चला टीम मीटिंग नको, ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक झाला जेव्हा विकेट गेली होती. पंच सुद्धा तुम्हाला कळवतात की अधिकदम टीम मीटिंग घेऊ नका, वेळेला महत्व द्या. टाइम इज अ मनी. कारण मी नेहमी म्हणत होतो आयुष्यात गेलेला पैसा पुन्हा कमवता येतो, परंतु गमावलेली वेळ पुन्हा कमावता येत नाही, याची नोंद घ्या आपण. धावफलकावरती धावा लागले 32 धावा. जिथे रितेशचं षटक कमालीचं राहत होतं, परंतु ते षटकाला विस्कळण्याचं काम फलंदाज अक्षय मांडलेकरनं केलं. पहिले 2 निर्धाव घेतल्यानंतर तदनंतर मात्र षटकार आला. आता ऑन स्ट्राईक फलंदाज होम बॉय अर्थातच साहिल मोकल, ज्याच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास जिम बॉईज कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. तसंच संदेशी घरे त्यांच्याकडून 500 रुपये सलग 2 षटकारास आणि सलग 2 षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राइज हनुमानजी नाईक यांच्याकडून. जाऊयात मॅच कडे. 4थ्या षटकाला होईल सुरुवात. बॉलिंग मार्कवर कल्पेश पाटील दाखल झाला. राव्याचा आहे खरं तर कल्पेश पाटील. खरं तर रावे म्हटलं की नेहमी ओमकार पाटील याचं नाव वाढतं आणि उद्या ओमकार पाटील इन ऍक्शन पाहायला मिळेल. दादरचा विस्फोटक फलंदाज बादल म्हात्रे इन ऍक्शन पाहायला मिळेल. गत वर्षीचा मालिकावीर ज्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती तो रुपेश म्हात्रे पाहायला मिळेल. आणि यंदाच्या हंगामध्ये प्रथमच कॅप्टन असणारा पलाश मोकल जोहाचा. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल उजवी एसटी सोडत असताना पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल. चला व्हाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे, नो मोर आर्ग्युमेंट्स. फक्त रिव्ह्यू तुम्हाला बीमर साठी असणार आहे आणि रनआउट साठी. प्लेअर रिव्ह्यू व्हाईट साठी नाहीये. मी म्हटलं होतं पंचांचा पॅनल संतोषजी चौधरी सरांचा दिलेला तो निर्णय हा योग्यच असतो आणि योग्य तो निर्णय. कारण आपण ऑन स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. धावफलकावरती धावा 33. चला स्पीडअप करा. आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय 11च्या सरासरीने 33. येणारे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेसचा बॉल कट केला बॅकफुटला जात असताना. डीप पॉइंटला बॉल निघून चालला बॅकवर्ड पॉइंट कडे. आदर्श होतो एक सिंगल कंप्लीट. 2चा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात. 2च्या मदतीने धावफलकावरती 35 रन्स 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आता राव्याचा कल्पेश पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करेल, त्याला इकॉनॉमिकल षटक हाताळावा लागेल, कारण ते फार महत्वाचं आहे. कारण नेक्स्ट इनिंग मध्ये धावा चेस करणं एवढ्या सोप्या नसतील. कारण संध्याकाळचं सत्र जरूर आपण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु नाकी 9 येतात आपण या मैदानावर पाहिलं. परंतु कालचा दिवस त्याला अपवाद राहिला, कारण कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये 65 धावा चेस झाल्या, परंतु त्यामध्ये सार्थक मात्र हा खेळाडू खेळला. यावेळेसचा बॉल उडवलाय समोर. लॉंग ऑनला खेळाडू तैनात. कमालीचे एफर्ट्स मित्रांनो. एकदा जोरदार आहे मित्रांनो मंदार धाडवेसाठी. आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण काय असतं ना, याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण, सर्वोत्तम उदाहरण सादर केलं. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल. मंदार धाडवे होता तिथे. लॉंग ऑनला असं वाटत होतं साहिल मोकलला षटकार येईल की काय, परंतु तदनंतर तिथे मात्र मंदार धाडवे आला. काय झेप घेतली, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र बॉल योग्यरित्या बॉडी लाईनच्या आतमध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला गेले होते, खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेसचा बॉल स्मॅश जरूर करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये.
पुढचा बॉल पुन्हा एकदा कल्पेश तयार. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सलग 2 बॉल 2 निर्धाव. तो षटकार आला असा ते चित्र काहीतरी वेगळं असतं, परंतु 2च धावा आल्या, एक वाईड आला आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या आतापर्यंत 5, जिथे 4 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती 37 आतापर्यंत 22 बॉलचा खेळ संपला. चला स्पीडअप करा विनंती करतोय, जास्तीचा वेळ आपण खर्च करता. यावेळेसचा बॉल चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला आलाय. बॉल थेट आमच्या कॅमेरामॅनला धडक देणारा बॉलला पाठ ठेवलाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा पार. 4 चौकार आणि 4च्या मदतीने धावफलकावरती 41 धावा लागल्यात. चांगली बॅटिंग करतोय साहिल मोगल. 2 निर्धाव खेचल्यानंतर एक चौकार सुद्धा त्याच्या बॅट मधून आलाय. मागील 5 बॉलवर त्याने 8 धावा जमवल्यात. शेवटचा बॉल आहे. या षटकातील कशा प्रकारची बॅटिंग करेल, एखादा मोठा फटका आता अपेक्षा करत असेल त्याचा डगआउट. चांगली संघबांधणी केली सुशांत मोकलने. जरूर तो बाद झाल्यानंतर मधल्या फळीतने खेळाडूंनी आणि नंतर लोअर ऑर्डरला जे बॅट्समन आले त्यांनी डाव सांभाळलाय, कारण किमान 40 तरी गाठले. अजूनही एक षटक बाकी आहे, म्हणजे 50 धावा डिफेंडेबल होऊ शकतात या मैदानावर. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अक्षय सुटतोय का आता ते पाहायला लागेल. रितेश आलाय. रॉकेट थ्रो येईल का, परंतु नाही. 2 कंप्लीट ओव्हर थ्रो, परंतु अजितचा बॅकअप होतो तिकडं. 2 कंप्लीट 2च्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील. 43-43. आता इथून पुढे येणारे 6 बॉल आणि किती टार्गेट सेट करू शकेल बॅटिंग करत असताना अद्वैत 11 दादर. खरं तर या नावाचा दबदबा गेले 2 वर्ष अमरापूर विभाग प्रीमियर लीग न पाहिला, कारण गतवर्षी आणि सीझन 3 मध्ये अद्वैत 11 दादर अर्थात अजित पाटील सुजित पाटील यांच्या मालकीचा संघ चॅम्पियन राहिला या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये सीझन 3 मध्ये मंदार धाडवे त्यांना ॲज अ कॅप्टन भेटला होता. गतवर्षी बादल म्हात्रे, यंदा सुशांत मोकल. पाहूयात यंदाच्या हंगामामध्ये ते सुपर 8 मध्ये दाखल होत आहेत का. परंतु त्यांच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण पाहताय रितेश वारी, दादर गावाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, ज्याच्या नावावर मालिका वीराच्या 2 बाईक पाहायला मिळतात. गतवर्षी झालेल्या टेनिस बॉल हंगामामधली शेवटची स्पर्धा मुद्दूशेठ डाकवारे चषक मध्ये 1 साइड मालिका वीराची बाईक घेऊन जाणारा खेळाडू रितेश वारी ॲज अ कॅप्टन. तर एक मालिका वीराची बाईक पेण तालुक्यामधील अशी एकमेव स्पर्धा जी गावाची प्रीमियर लीग, दादर प्रीमियर लीग, ज्या गावाच्या प्रीमियर लीग मध्ये मालिका वीरासाठी बाईक होती. युवा अध्यक्ष उरण पूर्व विभाग प्रवीणजी घासे यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत करण्यात आली होती. उरणमध्ये एक मोठी जुई गाव आहे जिथे गावाच्या प्रीमियर लीग साठी बाईक ठेवली जाते, आणि पेण तालुक्यातलं पहिलं गाव दादर गाव ज्यामध्ये मालिका वीरासाठी बाईक होती, आणि ती पटकावणारा रितेश वारी याचा कॅप्टन. पुढचा बॉल अजित घरत आला बॉलिंग मार्कवर. अमित घरत माफी करा. आणि पहिला बॉल अमितचा निर्धाव चेंडू डाऊन दिले. एक जरूर बॉल वाटत होता, परंतु यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल. अमित घरत दिंडा या नावाने खरं तर खेळाडू प्रसिद्ध आहे. सातत्याने गावदेवी कळवे संघामध्ये आपलं स्थान हा खेळाडू निश्चित करत असतो. वेगवान गोलंदाज आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करेल अगेन्स्ट अक्षय मांडलेकर अँड साहिल मोकल. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा प्लेन मिस, परंतु हा बॉल उजवी एसटी सोडून जाणारा बॉल आणि वाईट साठी कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. चला नो मोर आर्ग्युमेंट्स, मॅचला सुरुवात ठेवा. धावफलकावरती 4.1 षटकांचा खेळ संपला. 44 लागल्यात. 44 येणारे 5 बॉल. त्या 5 बॉलवर अक्षय मांडलेकर किती धावसंख्येची मजल मारू शकेल आणि आपल्या गोलंदाजांना आश्वासित करू शकेल, कारण गोलंदाज म्हणत असेल किमान 60 काढ तर आम्ही निश्चित रूपे डिफेंड करू. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल ऑन साइडला बॅटच्या टो एंडला बॉल लागला. एकदा वेगाने आला, एक सिंगलच कंप्लीट. बॅट आणि बॉलच्या मध्ये जेव्हा कनेक्ट झाला टक असा साऊंड आला होता, परंतु गॅप सिलेक्शन प्रॉपर नाहीये. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, वाईड इज लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आदर्श पाहायला मिळतो साहिल मोकलच्या अगेन्स्ट. आता साहिल मोकलचा स्ट्रॉंग झोन काय, त्याला हा मैदान माहिती आहे. संध्याकाळी कुठेच फटके मारायचे आहेत. लोबो फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. खेळाडू आहे मिसफील्ड झाली आणि तिथून मात्र 2 खेळाडूंना हुलकावणी देत होम बॉय अर्थातच घरेलू मैदानावर खेळत असताना चांगली फटकेबाजी. एक लो फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं सीमा पार. रन्स 4 चौकार. पंचांचं सुद्धा कौतुक करेन, काय बॅलन्स त्यांनी राखला आत्माराम कोई सर. नेक्स्ट बॉल धावफलकावरती धावा 49 अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे आता किमान 50 तरी गाठेल अद्वैत 11 दादर संघ. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला बॉल आला. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मधनं खेळाडू आले. एक सिंगल कंप्लीट. 2चा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ती संधी गमावली. अजून एकदा ओव्हर थ्रो. आता मैदानाच्या आतमध्ये चालू तर काय चालू, जणू काय जय गिरोबादेव मैदान जोहेवर एकावर 2 फ्री मिळतात की काय. बाय 1
गेट टू प्रिया धावा आल्या 3 आणि या 3 धावा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये अंगलटी येताना पाहायला मिळतील. चला अधिकचा वेग घेऊ नका, स्पीडअप करा, कारण 3 धावा घेतल्या हरकत नाहीये, खेळाडू दमले हरकत नाहीये. पाण्याची आवश्यकता असेल तर मागणी करा जरूर, परंतु डाव सुरू राहू द्या, कारण संध्याकाळचं सत्र 5:16 अगदी 20च मिनिटं झालेत आणि 5वं षटक सुरू आहे. फार स्पीडअप केलं या खेळाडूंनी. ओहो, खोला टाकला होता, जाणला जातो हा खेळाडू याच्यासाठी. अमित घरत नाव आहे या खेळाडूचं. गावदेवी कळभे संघामध्ये स्थान मिळवणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, कारण त्या संघामध्ये सुशांत मोगल, प्रसाद पाटील सारखे खेळाडू पाहायला मिळतात आणि त्या संघाचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून हा खेळाडू सातत्याने आपला खेळ करतो. आता तो कशा प्रकारची गोलंदाजी करतो या षटकातील आणि पहिल्या सत्रातील आजच्या दिवसातील वरेडी संघासाठी शेवटचा बॉल. लास्ट बॉल होता, समोरला खेळ आहे, डाऊन दी ग्राउंड ऑन दी राईज. एक सिंगल कंप्लीट, 2चा प्रयत्न, खेळाडू सुटलेत. साहिल मोकलची गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगले रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले आणि तिथून मात्र 2 धाव पूर्ण धावफलकावरती धावा लागल्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 54 धावा विजयासाठी समीकरण. येणारे 5 ओव्हर 30 बॉल आणि 11च्या सरासरीनं तुम्हाला धावा करायच्यात 55. बॅटिंग करत असताना टीम किमया अँड दुर्वा स्पोर्ट्स वरेडी अर्थातच रितेश वारी आपल्याला धावा करायच्यात 5 ओव्हर आणि 55 धावा. चला या मैदानाच्या बाहेर आणि अद्वैत इलेव्हन दादर संघ आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 5:17 आहेत, 5:20 पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल अशी आशा करतोय आणि 5:45 ही मॅच संपेल अशी आशा करूयात. जाऊयात पुढच्या सत्राकडे, जिथे जशी डावाला होईल सुरुवात. ऐकूयात आवाज अक्षयजी पाटील सरांचा. तत्पूर्वी विनंती करतोय अद्वैत इलेव्हन दादर संघाला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपण पाहता ही स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5. आमच्या ऑन स्क्रीनवर आमचे लाडके प्रेक्षक. खरं तर बाल्कनीचं तिकीट त्यांनी काढलं, परंतु या मैदानावर बाल्कनीचं तिकीट तुम्हाला महाग सुद्धा पडू शकतो, त्यामुळे आपली जिम्मेदारी आपण स्वतः घ्या, कारण तिथून मॅचचा आनंद आपण जो घेत. आमचे जोह्याचे रोहन मोकल तिथं पाहायला मिळतात, तसेच आणि सर्व आमची सायप्रीत लाईव्हची टीम, टेक्निकल टीम सर्व दृश्य कव्हर करते. सौरभ मोबाईल्सचं बॅनर आपण पाहताय, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान, योगेशजी पाटील समाजसेवक रावे, चॉकलेट बॉईज ग्रुप रावे, आशीर्वाद वैभव ठाकूर हा खेळाडू खरं तर आपण पाहताय. खरं तर पेण तालुक्यातील पहिला खेळाडू, अभिमानाची गोष्ट आहे, तो खेळाडू आपल्या हमरापूर विभागातील आणि अजून प्राऊड फील अक्षय सर जेव्हा होतं तो खेळाडू दादर गावाचा. आणि खरं तर या स्पर्धेच्या आधारस्तंभ, माफ करा, आधारस्तंभ वैकुंठदादा पाटील यांची फ्रेम आपण पाहताय. त्यानंतर हमरापूर प्रीमियर लीग सीझन 5चे विद्यमान अध्यक्ष वैभवजी ठाकूर, आशीर्वाद 800 सर्वा आणि त्यांचे चिरंजीव आशीर्वाद वैभव ठाकूर. खरं जे फाल्कन रायझर्स हैदराबाद या संघामध्ये आपल्याला ISPL सीझन 3 मध्ये अंडर-19 गटामधनं खेळताना पाहायला मिळतील. तसेच बंटीदादा म्हात्रे यांना पाहताय, अन्वी स्पोर्ट्सचे ओनर अलकेशजी पाटील. चला अद्वैत इलेव्हन दादर, फारसा वेळ घेऊ नका, आपले 2 खेळाडू दमलेत, त्यांना रेस्ट जरूर द्या, परंतु उर्वरित खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि वरेडी संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. दादर गावच्या विद्यमान सरपंच तेजस्वीताई पाटील, तसेच राकेशजी दाभाडे साहेब, विद्यमान सरपंच हमरापूर, तसेच जगदीशजी घरत साहेब, मूर्तिकार जोहे, तसेच प्रवीणजी पाटील समाजसेवक यांचा सुद्धा फ्लेक्स आपण पाहता. संपूर्ण आमची आयोजक मंडळी, आधारस्तंभ मंडळी ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं, विवेकजी जोशी साहेब यांना सुद्धा पाहताय. तसेच मिलिंद म्हात्रे साहेब, ॲडव्होकेट रोशन बाबूराव पाटील, उपसरपंच रावे, तसेच अशोक दिनकर डांगरकर साहेब आणि अक्षय डांगरकर साहेब. खरं तर ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल ठेवण्यात आल्या. त्यानंतर नवनाथ शेठ म्हात्रे यांचा बॅनर आपण पाहताय आणि खरं तर बॅनर ज्यांच्या दत्ता कांबळे, खरं तर ज्यांच्या माध्यमातून आगामी कालखंडामध्ये DK चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल पेणच्या नगरपालिकेच्या भव्य मैदानावर. सतीशजी पाटील, विद्यमान सरपंच कळवे यांना सुद्धा आपण ऑन स्क्रीनवर पाहताय. तसेच आमचे या मैदानाचे खरं तर जनक बाळ गुड्डू यांना पाहताय, हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 1चे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, मैत्री चषकाचे यशस्वी आयोजक. त्याचबरोबर गोल्डन मॅन सुंटीदादा पाटील, यंदाच्या हंगामात 8वी चेन त्यांच्या गळ्यात आपण पाहिली होती आणि ज्यांच्या माध्यमातून मैत्री चषकामध्ये बाईक पुरस्कृत करण्यात आली होती. सुंटीदादा पाटील, संपूर्ण आमचे आयोजक मंडळी त्यांना पाहताय. समाधान दादा असतील तिथे, मैत्री चषकाचे यशस्वी आयोजक. चला डावाला करूया सुरुवात, अधिकचा वेळ आम्ही घेत नाही होत आणि अधिकचा वेळ तुम्ही सुद्धा घेऊ नका. 5:20 झालेत.
वेळेच्या आतमध्ये 5 षटकं संपवा जेणेकरून बॅटिंग टीमला बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाहीये. जशी डावाला होईल सुरुवात, ऐकूयात आवाज, रावे गावचा एक गोड आवाज, अक्षयजी पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद। हमरापुर विभाग प्रीमियर लीग सीजन 5 मैं आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूं और ले चलता हूं मुकाबले के। और दो टीमों के बीच का ये मुकाबला, एक तरफ अद्वैत 11 दादर बनाम किमया दुर्वा स्पोर्ट्स वरेडी। पहले तो टॉस जीता वरेडी टीम ने, फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी के लिए न्योता दिया अद्वैत 11 दादर टीम को। ये न्योता स्वीकार करते हुए लगभग निर्धारित 5 ओवर में यहाँ पे 54 रन बनाए। 55 रन की आवश्यकता होगी। आवश्यकता पूरी करने के लिए दो बल्लेबाज ओपनिंग के आ चुके हैं। ऑन स्ट्राइक आप देख सकते हो समीर पाटिल, मैन फ्रॉम कलवे, और उनके साथ मंदार धाड़वे, ये ओपनिंग के बल्लेबाज दो देख सकते हो। राइट हैंड बल्लेबाज दोनों है। गेंदबाजी मार्ग पे ऊपर आप देख सकते हो जिनको रायगढ़ भूषण पुरस्कार से नवाजा गया, वो सुशांत जी बोकल। यहाँ पे अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ राइट राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए सुशांत मोकल। पहली गेंद इस बार लॉप किया हवा में, गेंद यहाँ पे पहुंच चुकी है खाऊ कॉर्नर के ऊपर से। दन दन करने वाला या तौबा, दूसरे सत्र का पहला छक्का। वह कैच पकड़ा है, जल्दी आइए, आपका नाम बताइए, क्योंकि बाइसाइकिल है यहाँ पे। आप में लकी ड्रॉ हो जाएगा फाइनल के दिन और उसमें से आपको ये बाइसाइकिल मिलने और पहले गेंद के ऊपर बड़ा छक्का, 6 रन इकट्ठा किए। इस बार भी लॉप किया, ऑन ड्राइव यहाँ पे देखने को मिला। काऊ कॉर्नर की तरफ गेंद को मोड़ दिया, कलायु का इस्तेमाल किया, 1 रन मुकम्मल की। दूसरी रन इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाज पूरे करते हुए। तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा जिस तरह से 2 रन मुकम्मल किए। शुरुआत अच्छी है, दमदार शुरुआत यहाँ पे मिलती हुई, क्योंकि 55 रन चाहिए और 55 रन का पीछा करते हुए अभी 8 रन 2 गेंदों में, वो भी सुशांत मोकल जैसे नामुमकिन गेंदबाज के ऊपर। अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद अवे फ्रॉम द बॉडी। इस बार लेग स्टंप के बाहर खेलते हुए खिलाड़ी जिस तरह से पोजीशन बना के रख रहे, मुझे लगा कि ये वाइट हो सकती है, लेकिन अंपायर ने यहाँ पे बखूबी जांचा पर का, उसके बाद बताया डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई। 3 गेंदें 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर। टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करते हुए गेंद गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद देखो फिर से एक बार यहाँ पे कवर ड्राइव करना चाहते थे, हल्के से कट करना चाहते थे, लेकिन गेंद का और बल्ले का सही से संपर्क में, गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति। विक्की कोहली नवघर के ये क्या हमारे बंदे हैं, इसने कैच पकड़ा है तो उसका नाम यहाँ पे दर्ज किया गया है। अच्छी गेंद, इस बार बढ़िया अनऑर्थोडॉक्स शॉट यहाँ पे देखने को मिला समीर पाटिल के पारी का, लेकिन अंत किया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, परिणाम स्वरूप यहाँ पे डिप मिड विकेट में कैच पकड़ा गया और यहाँ से ढेर होता हुआ ये बल्लेबाज। पहले यहाँ पे देखा जाएगा, यहाँ पे चेक किया जाएगा, लेकिन अभी यहाँ पे देखने के बाद आपको पता चलेगा क्या है हुआ है और क्या नहीं हुआ है। चला, योग्य तो निर्णय येईल. तिसरे पंच आहे तिथं, त्यामुळे योग्य तो निर्णय. दूध का दूध, पाणी का पाणी. 12th मॅन कमेंट करणार नाहीये. चला संघ मालक, आपण कमेंट बघू शकता, कमेंट करू शकत ना आपण, विनंती असेल. दोनही टीम कॅप्टन, योग्य तो निर्णय येईल. कॅच फेअरली कंप्लीट झाले, परंतु कॅचला जंप घेण्याआधी पाय बाउंड्री लाईनवर होता की आतमध्ये होता हे चेक केलं जातं. योग्य तो निर्णय येईल, त्याची चिंता तुम्ही करू नका, कारण ऑफिशियली पंच आहे तिथे. संतोषजी चौधरी, स्वतः बंटी मात्रे सुद्धा आहेत. चेक केलं जात आहे, बघा, पाहिलं जाते फ्रेम बाय फ्रेम. आपल्याकडे वेळ आहे कारण महत्वाची मॅच आहे. कारण ज्या वेळेस खेळाडूचा पहिला इम्पॅक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर असेल आणि तिथून जंप घेतली तर ती कॅच. अंपायर का यहाँ पर फैसला ये 6 है, क्योंकि
पहले उनके कदम बाउंड्री लाइन के ऊपर थे, उसके बाद उन्होंने छलांग लगाई, बॉल को टच किया और इसके चलते अंपायर ने नतीजा दिया है कि ये 6 रन है। टच हुआ गेंद, इस वजह से यहाँ पे छक्का दिया जाएगा। ये ध्यान में रखो, ये रूल है अंतरराष्ट्रीय क्रिकेट का, आप पहले बाउंड्री के बाहर नहीं जा सकते, तो ये रूल के तहत यहाँ पे छक्का दिया जाएगा। हमारे तीसरे अंपायर संतोष चौधरी सर हमारे साथ जुड़े हुए हैं, हमारे वॉलंटियर थे इस अनूपपुर विभाग प्रीमियर लीग के, उन्होंने बताया, उन्होंने खुद की आंखों से देखा और उसके चलते यहाँ पे नतीजा दिया है कि छक्का। चलो जल्दी से जल्दी मुकाबले की शुरुआत कीजिए। ऑन फील्ड अंपायर जाएंगे, उसके बाद अभी नतीजा दिया अंपायर ने, देखो 6 यहाँ पे बोला है। आत्माराम जी कोहली मुख्य अंपायर के तौर पर डटे हुए, स्क्वायर लेग अंपायर के तौर पर यहाँ पे आप देख सकते हो हीरामन जी भोसले, और तीसरे अंपायर के तौर पर संतोष जी चौधरी डटे हुए। काफी जानदार शानदार ये प्रतिभावान प्रतियोगिता जिसका नाम है हम्बरापुर विभाग प्रीमियर लीग 2025-26 में खेली गई ये प्रतियोगिता सीजन 5 में हम चल रहे हैं। इस बार आप देख सकते हो हर एक को चाहते हैं, फ्रेंचाइजी चाहती है कि ये ट्रॉफी हमें उठानी है। लगभग 16 टीम इस प्रतियोगिता में शामिल है, उसमें से एक टीम चैंपियन बनने वाली है। अगली गेंद 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर बिना कोई विकेट के, आखिरी गेंद इस ओवर की राइट मोर द विकेट गेंदबाजी करते हुए इस बार इनसाइड आउट, यहाँ पे पॉइंट की तरफ समीर पाटिल को पकड़ा अपने जाले में, पहले विकेट का यहाँ पे पतन होता हुआ, चारों खाने चित 14 रन 1 विकेट का नुकसान के ऊपर आपको देखने को मिलेंगे। अद्वैत 11 दादर टीम यहाँ पे फील्डिंग करते हुए आपको नजर आएगी। कीमया दुर्वा स्पोर्ट्स वरेडी टीम यहाँ पे 55 रनों का पीछा करते हुए 1 विकेट का पतन होता हुआ। चलो जब बल्लेबाज को भेजो, वक्त जाया मत करो, टाइम इज मनी है, ध्यान में रखो दोस्तों, क्योंकि सूरज अभी यहाँ से अलविदा करेगा आज के दिन को, क्योंकि उनके ऊपर नाराज नहीं होना चाहिए, क्योंकि अगर वो नहीं होते तो हमारे आकाश का कलर नहीं आपको मालूम पड़ता, अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते तो हिंदू धर्म का अर्थ नहीं हमको पता हुआ था। इससे दोनों महान हस्तियों को इस प्रतियोगिता के माध्यम से हम यहाँ पे अभिवादन करेंगे। और ये प्रतियोगिता आप देख सकते हो हमारे दर्शकों को पहाड़ी के ऊपर यहाँ पे इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए, लुत्फ उठाते हुए, काफी जानदार शानदार ये प्रतियोगिता है। पहले ओवर के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर कीमया दुर्बा स्पोर्ट्स वरेडी टीम, अभी भी लगभग 24 गेंदों का यहाँ पे खेल बाकी है और 24 गेंदों में रन बनाने हैं आपको 41 रन, 24 गेंदे 41 रन की आवश्यकता, मतलब हर एक ओवर में 10
इनका स्ट्राइक रेट है, एक ओवर में आपको 11 रन बनाने पड़ेंगे, उसके बाद आप मुकाबला जीत सकते हो। लेकिन फील्डिंग डिपार्टमेंट भी यहाँ पे प्रयास करेगी जीतने की। अद्वैत 11 दादर टीम और उनके विपक्ष में खेलती हुई किमया दुर्बा स्पोर्ट्स वरीडी टीम, ये दो टीमों के बीच का मुकाबला। पहले सत्र में आपने देखा 54 रन इकट्ठा किए, 55 रन की आवश्यकता है। ये आवश्यकता पूरी करते हुए पहले ओवर समाप्त हुई सुशांत मोकल की, खुद कप्तान सरसेनापति। ओवर नंबर 2 लेके सूरज ठाकुर राइट ओवर द विकेट। इस बार इनसाइड आउट शॉट खेलने की कोशिश कर रहे थे, लाउड अपील यहाँ पे हुई थी। यहाँ पे विश्वास कम था और उत्साह ज्यादा देखने को मिला। इसके चलते विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाएगी। डॉट गेंद की समाप्ति। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन, इसे कहा जाता है। वो प्रेशर क्रिएट्स किया जा रहा है। महिंदार धाड़बे काफी टच में चलते हुए, अच्छी बल्लेबाजी करते हुए इस सीजन 5 में सुबह के 17 से मैच खेलते हुए अच्छे बढ़िया यहाँ पे जड़ में गेंदबाजी की, ऑन ड्राइव किया, हल्के हाथों से खेला, खाऊ कॉर्नर की तरफ गेंद को ढकेल दिया। बढ़िया यहाँ पे गेंदबाजी चलते हुए और बल्लेबाजी चलते हुए यहाँ पे सेंसेबल क्रिकेट आपको देखने को मिलेगा। पहले ओवर में आए थे, इस बार रन 14, उसके बाद ये दूसरे ओवर की शुरुआत डॉट गेंद के साथ हुई और दूसरे गेंद के ऊपर ऑन ड्राइव किया, 1 रन मुकम्मल किया मंदार धाड़बे ने। स्ट्राइक इंपॉर्ट यहाँ पे देखने को मिलेगी, रोटेशन और इंपॉर्टेंट फैक्टर है इस क्रिकेट में। साझेदारी यहाँ से पनपती हुई दोनों खिलाड़ियों में आपको देखने को मिलेगी। 1 रन की पहले विकेट के लिए साझेदारी 14 रन की थी, उसके बाद 1 रन। नया बल्लेबाज आ चुका है सागर पाटिल, इरवाड़ी का एक खिलाड़ी है, पिछले मुकाबले में अच्छी पारी खेली थी और उसके अच्छे पारी के बदौलत ये टीम ने जीत हासिल की थी। आप देख सकते हैं सागर पाटिल ऑन स्ट्राइक, लेफ्ट हैंड बल्लेबाज, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, इस वजह से फील्डिंग में आपको बदलाव देखने को मिलेगा। शॉर्ट स्क्वायर लेग और डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के बीच में एक खिलाड़ी यहाँ पे आउटसाइड दायरे के बाहर तैनात किया गया है। फिर से एक बार फील्डिंग में थोड़ा बदलाव आपको देखने को मिलेगा। शॉर्ट कवर की तरफ एक खिलाड़ी तैनात किया है, गेंदबाजी मार के, और गेंदबाज सूरज ठाकुर, प्रशांत चंद्रकांत पाटिल की तरफ से 3 छक्के के लिए। यहाँ पे कौन सा भी प्लेयर यहाँ पे छक्का मारने दो, 3 गेंदों में 3, तो यहाँ से 1000 रुपए की धनराशि मिल जाएगी। इस बार लेग ग्लांस किया, गेंद तेज रफ्तार से, गोली की रफ्तार से गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर आता हुआ ये बढ़िया चौका इस बल्लेबाज के बल्ले से। सागर पाटिल अभी अच्छी शुरुआत मिली, पिछले मुकाबले में अच्छी शुरुआत दिलाई थी, अच्छा मोमेंटम था उसके पास, ये आत्मविश्वास है पिछले मैच का, और उस आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करते हुए सागर पाटिल ने अपना व्यक्तिगत खाता खोला 4 रन के साथ, टीम को पहुंचाया 19 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। किमया दुर्बा स्पोर्ट्स वरीडी टीम अच्छी यहाँ पे शुरुआत स्टार्ट मिली है। गेंदबाज यहाँ पे सूरज ठाकुर अपने व्यक्तिगत पहला ओवर टीम के लिए डालते हुए और यहाँ से टीम की तरफ से दूसरा ओवर डालते हुए, पटकी हुई गेंद इस बार अवे फ्रॉम द बॉडी, यहाँ पे पनिशमेंट मिलेगी अंपायर की तरफ से। वाइड का इशारा, अंतरराष्ट्रीय क्रिकेट का 22वां रूल का इस्तेमाल करते हुए हीरामन जी भोसले सर यहाँ पे मुख्य अंपायर के तौर पर डटे हुए। स्क्वायर लेग अंपायर हमारे यहाँ पे आत्माराम जी कोहली, उनके पास तजुर्बा है, अनुभव है यहाँ से आपको अंपायरिंग करते हुए। गेंदबाज को कुछ अतिरिक्त करने की आवश्यकता नहीं, आप गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद को यहाँ पे फॉल कीजिए, उसके बाद आप गेंद को हरकत करते हुए देख सकते हो, क्योंकि पिच यहाँ पे हरकत कर रही है, बरकत मिल सकती है। चलो टाइम पास मत करो, यहाँ पे टाइम इज मनी ध्यान में रखो। फील्डिंग में लगातार बदलाव आपको देखने को मिल रहा है, आपको ये थोड़ा टाइम पास देखने को मिलेगा क्योंकि ये नॉकआउट है, हर एक को लगता है कि हमारी ये टीम सुपर 8 में जानी चाहिए। इस बार ऑन द राइज खेला, डिप बैकवर्ड स्क्वायर के ऊपर से आता हुआ हमरापुर विभाग लीग 2000 यहाँ पे 25-26 का ये छक्का। यहाँ पे बीमर अंपायर ने मांग की है, तीसरे अंपायर यहाँ पे न्याय तालिका हमारे देख सकते हो, हमारे संतोष जी चौधरी सर यहाँ पे देखने वाले हैं। फेयर डिलीवरी में पहले ही बोला था ऑन द राइट संतोष सर ये खेला था, क्योंकि यहाँ पे देख सकते हो ऊंचाई से गेंद आई थी, नीचे यहाँ पे गिरते गिरते समय यहाँ पे शॉट सिलेक्शन किया गया, कलाइयों का इस्तेमाल किया, गेंद को मोड़ दिया डीप बैकवर्ड स्क्वायर के ऊपर से। फेयर डिलीवरी है, बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करते हुए सागर पाटिल अच्छे फ्लो में चलते हुए, अच्छे टच में चलते हुए, लगभग देखा जाए तो गेंद और रनों का जो फासला है वो कम होते हुए 20 गेंदों में यहां से 29 रन की आवश्यकता होगी। काफी अच्छी यहाँ पे अहम योगदान निभाते हुए बल्लेबाज में इनायत नंबर 3 के बल्लेबाज सागर पाटिल, बढ़िया इस बार ऑन ड्राइव किया, फिर से एक बार ज्यादा ये क्रॉस बैट से यहाँ पे शॉट सिलेक्शन करते हैं। आप देख सकते हो यहाँ पे गेंद डीप मिड विकेट की तरफ ट्रैवल होती हुई सुशांत मोकल कप्तान सरसेनापति, इसके हाथ में गेंद चली गई है और इसके बदौलत टीम का स्कोर यहाँ पे देखने को मिलेगा 27 रन। मतलब अभी 19 गेंदों में 28 रन की आवश्यकता होगी, 19 गेंदे 28 की आवश्यकता। कभी भी यू टर्न ले सकता है ये मुकाबला,
क्योंकि शाम का सत्र है, हवा थम सी गई है और इस क्लाइमेट में मुकाबले कभी कभी फंस जाते हैं। हमने बहुत बार देखे, तो ये कंडीशन इस बार चेसिंग के लिए फेवर नहीं है, तो देखना होगा। दमखम रखते बल्लेबाज और गेंदबाज भी दमखम रखता है। यहाँ पे शॉट ऑफ लेन गेंदबाजी, बढ़िया स्टांस देखा, बॉडी का वेट ट्रांसफर किया बैक साइड में और यहाँ पे फुल शॉट के तहत जड़ा बड़ा बड़ा चक्का। बल्लेबाज है मंदार धाड़वे, आज के दिन में रंग लाते हुए, ढंग लाते हुए मंदार धाड़वे, मैन फ्रॉम हमरापुर। तैतीस रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 18 गेंदें और 22 रन की आवश्यकता। जब तक मंदार धाड़वे मैदान में उपलब्ध है, सागर पाटिल जब तक मैदान में उपलब्ध है, उनकी उपलब्धियां सिद्ध करते हुए, और यहाँ पे अद्वैत 11 दादर थोड़ी बैकफुट पे ऊपर जाती हुई, और यहाँ पे खेमा काफी खुश दिखता हुआ। खिमया दुर्बा स्पोर्ट्स वरेडी टीम का, वरेडी टीम हर्ष उल्लास यहाँ पे देखने को मिलेगा उनके डगआउट में, जिस तरह से पारी को आगाज किया। अभी 18 गेंदों में 22 रन की आवश्यकता होगी, 33 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आपको देखने को मिलेंगे। 18 गेंदों मानो 3 ओवर और 22 रन की आवश्यकता, ये पूरी करनी होगी। यहाँ से अगर सुपर 8 में जाना है ना, तो दमखम लगाना पड़ेगा। वो दमखम लगाते हुए बल्लेबाज गेंदबाज को भी कुछ अलग करना पड़ेगा। कप्तान सुशांत मोकल ने खुद यहाँ पे जिम्मेदारी ली है, उनको मालूम है, उनके पास तजुर्बा है, अनुभव है। उस अनुभव के साथ यहाँ पे गेंदबाजी करते हुए सुशांत मोकल, सब दर्शक टकटकी के साथ यहाँ पे देखते हुए, दर्शक दीर्घा में काफी मात्रा में दर्शक। यहाँ पे पहली गेंद, यहाँ पे हाफ ट्रैकर की गेंद थी, चकमा दिया बल्लेबाज को, चकमा दिया विकेट कीपर को, चकमा दिया स्लिप के खिलाड़ी को। गेंद जाएगी बैक ऑफ द स्टंप, बाउंड्री के बाहर आता हुआ ये चौका, बल्ले का सहारा मिलता हुआ ये बढ़िया बढ़िया चौका। लगभग अभी 17 गेंदें शेष और 17 गेंदों में चाहिए रन 18। ये 17 का खतरा अभी मंडराता होता हुआ अद्वैत 11 दादर चैंपियन टीम आज यहां से फिसलती हुई मैच देखने को मिलेगी। टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त किया, ऑन ड्राइव किया, मारना चाहते थे काशी, गेंद चली गई वाशी। बल्ले का स्पेस देखा जाए तो यहाँ पे ऑफ ड्राइव के तहत था, लेकिन गेंद यहाँ पे डीप स्क्वायर लेग और शॉर्ट स्क्वायर लेग के बीच में यहाँ पे रोकी गई। सागर पाटिल अगर छक्का लगाए तो पिंटा पेंटर की तरफ से 500 रुपए की धनराशि मिल जाएगी। सागर पाटिल आज अच्छा दिन चलता हुआ उनके लिए, बल्ले से रन आ रही है, ये दोस्तों कप्तान के लिए चाहिए। उतनी अच्छी का यहाँ पे बल्लेबाजी करते हुए तारीफ करना चाहूंगा मंदार धाड़वे की। उनके बल्ले से अभी तक 7 रन व्यक्तिगत बना चुके। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 38 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। खिमया दुर्बा स्पोर्ट वरेडी टीम जीत के कगार के ऊपर खड़ी है। यहाँ पे लोअर फुल टॉस की गेंद यहाँ पे देखने को मिला, स्विच इट करना चाहते थे, विकेट कीपर के दस्तानों से फिसलती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति, एवरी डॉट बॉल, प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। क्रिटिकल कंडीशन में यह मैच आ चुकी है। मंदार धाड़वे सामने गेंदबाज यहाँ पे तेज तर्रार, जिनके पास क्रिकेट का तजुर्बा है, अनुभव है। यहाँ पे स्टार खिलाड़ी आप देख सकते हो सुशांत मोकल। राइट ओवर द विकेट, बढ़िया यहाँ पे टिप्पा खाने के बाद स्किट की, बल्ले का मुहिम सा किनारा लेते हुए इस बार जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। जिस विकेट की चाहत थी, आहत थी, वो विकेट यहाँ से चटकाई गई। यहाँ पे दूसरा विकेट मैदान से बाहर, 4 रन निश्चित किया। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 38 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। खिमया दुर्वा स्पोर्ट्स वरेडी टीम यहाँ पे मुकाबले में ट्विस्ट आता हुआ। अभी आपको टिट फॉर टैट जैसे सवाल पूछे जाते हैं, वैसे आपको दोस्तों जवाब भी देने पड़ते। वो जवाब यहाँ से देने में नाकामयाब रहे मंदार धाड़वे मैदान से बाहर होते हुए। हमरापुर विभाग प्रीमियर लीग 2025-26 का ये सीजन 5 के मुकाबला, आज के दिन का यह अंतिम मुकाबला होगा। सुपर 8 में जाना है तो यहाँ से मशक्कत करनी पड़ेगी। यहाँ पे बिना संघर्ष के दोस्तों जीवन नहीं होता है, क्योंकि संघर्ष तो आपको करना पड़ेगा। जिंदगी जीना इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता। जब तक न पड़े हथौड़े के घाव, तब तक दोस्तों पत्थर भी भगवान नहीं बनता। तो यहाँ से आपको मेहनत करनी पड़ेगी। वो मेहनत करता हुआ सुशांत मोकल, अभी बल्लेबाज आ चुके रितेश बारी, कप्तान सरसेनापति। इस बार मुहिम सा किनारा लिया था बल्ले ने, लेकिन यहाँ पे फर्स्ट स्लिप के सामने गेंद ट्रैवल हुई। यहाँ पे दिलों की धड़कन बढ़ती हुई दर्शकों की। बढ़िया यहाँ पे बढ़िया सुपर से ऊपर ये मुकाबला चलते हुए अद्वैत 11 दादर बनाम
कि मैया दुर्वा स्पोर्ट्स वरेड, ये दो टीमों के बीच का मुकाबला आखिर रुका हुआ है। तीसरी ओवर की आखिरी गेंद, सुशांत मोकर राइट मोड़ विकेट, स्विच चिट किया, गेंद यहाँ पे गोली की रफ्तार से जाएगी क्योंकि वहां पे आउटफुल तेजी से चलती हुई गेंद जाएगी थर्ड मैन के रीजन में आता हुआ। ये रनों का और गेंदों का फासला कम करने वाली, जीत के यहाँ पे करीब ले जाने वाला ये चौका आपको देखने को मिलेगा रितेश वारी कप्तान के बैट से। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 42 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 12 गेंदे अंतिम और 13 की आवश्यकता। 12 और 13 रनों का और गेंदों का अगर फासला देखा जाए तो महज 1 रन का है। काफी बढ़िया क्लियरिटी साई प्रीत के माध्यम से आप देख सकते हो। यहाँ पे सब आनंद उठाते हुए हमरापुर विभाग प्रीमियर लीग 2025-26 का आप देख सकते हो दोस्तों। ये जो प्रतियोगिता है जानदार शानदार प्रतियोगिता है और ये शौना शौकत जिस प्रतियोगिता में है आप वही प्रतियोगिता देख सकते हो। हमरापुर विभाग प्रीमियर लीग का ये दमखम, ये काफी हाई वोल्टेज मुकाबला देख सकते हो। 12 गेंदे 13 की आवश्यकता है। कहीं मत जाइए, हील मत, देखते रहिए हमरापुर विभाग प्रीमियर लीग 2025-26 की ये 5वां सीजन और ये 5वें रन की आवश्यकता है। 10 गेंदों में 11 किस तरह से बनाए जाएंगे। यहाँ पे 44 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर कि मैया दुर्वा स्पोर्ट्स वरेडी टीम का ये स्कोर है। जीतने के लिए चाहिए 11 रन और यहाँ पे अद्वैत इलेवन को जीतने के लिए 11 रन डिफेंस करने होंगे, बचाव करना पड़ेगा इस 11 रनों का। यहाँ पे फुल टॉस गेंद, अंपायर ने यहाँ पे देंगे निर्णय बताएंगा। अंपायर ने यहाँ पे नो बोला है, बीमर गेंद है, डेंजर जोन अंपायर की तरफ से यहाँ पे रेफर किया गया है अद्वैत इलेवन की तरफ से। अंपायर का निर्णय है नो, लेकिन यहाँ पे खिलाड़ी ने यहाँ पे मांग की है, रेफर किया है, तो देखना होगा। न्यायपालिका यहाँ पे बैठी है, उसमें हमारे मुख्य अंपायर हमारे संतोष जी चौधरी है, यहाँ पे देखेंगे, उसके बाद आपको बताया जाएगा। बढ़िया मुकाबला, 10 गेंदों में 11 चाहिए थे। अंपायर ने बता दिया कि ये गेंदे नो, मतलब यहाँ पे फ्री हिट है। खोलो आके ठीक इस गेंद के ऊपर है फ्री हिट, यहाँ पे फ्री हिट का मौका दिया है। पहले से गरीबी में आटा गीला और यहाँ पे फ्री हिट दिया, मतलब मौका दिया है, ये ध्यान में रखो। 10 गेंदे और 9 रनों की आवश्यकता होगी। ये आवश्यकता पूरी करने की जिम्मेदारी उठाई है। कभी खुशी कभी गम, तुम है दम तो हम भी ने कम, ये बताना पड़ेगा गेंदबाज को, बल्लेबाज को, और गेंदबाज बताएगा बल्लेबाज को, बल्लेबाज बताएगा गेंदबाज को, क्योंकि ये मुकाबला इतना हाई वोल्टेज है। 10 गेंदे 9 की आवश्यकता। बढ़िया यहाँ पे स्ट्रेट ड्राइव क्रिकेट में देखने को मिला। सचिन रमेश तेंदुलकर यहाँ पे अजिंक्य रहाणे के बल्ले से देखते हैं ना स्ट्रेट ड्राइव, वही स्ट्रेट ड्राइव यहाँ पे देखने को वाला रितेश वारी। अभी हमारे साथी कमेंटेटर अविनाश ठाकुर जी ने बताया कि डीपीएल में मैन ऑफ द सीरीज जिनको मिली थी वही यहाँ पे रितेश वारी चलता हुआ। अभी गेंदों में और रनों में फासला कम होता हुआ। 9 गेंदे 5 की आवश्यकता, 5 की दरकार होगी। ऑन स्ट्राइक रितेश वारी और गेंदबाजी में अजय मात्रे। कमबैक करेंगे क्या? कमबैक हो सकता है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। गोवटना में मोटू जी टीम को 12 गेंदों में 1 रन नहीं मिले, यहाँ पे निकालने में नाकामयाब रही थी वो टीम, लेकिन यहाँ पे देख सकते हो आप 9 गेंदे और 5 की आवश्यकता। इस बार टिप्पा गिरने के बाद डंडा गुल करता हुआ, होगी तेरी डांडी गुल। और अजय मात्रे पावरफुल, जो बारिश के सीजन में आरपीएल हुई थी रायगढ़ प्रीमियर लीग में, उसमें स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी टीम में रितेश वारी वहां पे खेलते हुए नजर आए। हमारे संतोष चौधरी सर, उन्होंने पैक की थी टीम और उस टीम में ये रितेश वारी खेलते हुए हमने देखा। लेकिन इस बार रितेश वारी को चारों खाने चित किया। मैं बोलता हूँ क्रिकेट ये गिरगिट की तरह कलर बदलने वाला क्रिकेट है, कभी खुशी कभी गम, तुम में दम तो हम भी ने कम, ये चुनौती देनी पड़ती है। स्वामी विवेकानंद बोलते हैं कि आपको जैसे सवाल पूछे जाएंगे ना वैसे जवाब देना सीखो, टीट फॉर टैट। ये दोस्तों क्रिकेट है, क्रिकेट का मौसम अभी चलता हुआ और इस क्रिकेट के मौसम में हमरापुर विभाग प्रीमियर लीग 2025-26 का ये सीजन 5 के मुकाबले चलते हुए 8 गेंदे और 5 की आवश्यकता। ये मुकाबला फंसेगा, इस मुकाबले में ट्विस्ट आएगा, आने वाले वक्त में पता चलेगा। दोनों ही बाहरवे खिलाड़ी हमारे साथ जुड़े हुए हैं, वो भी थोड़े ठंडे पड़ गए हैं क्योंकि 8 गेंदे 5 की आवश्यकता है। एक 12वां खिलाड़ी हम देख सकते हो जो पिछले साल पानी लेके आपके लिए जाता था, ये आप ही खिलाड़ी है। और दूसरी एक बात बताना चाहूंगा, आशीर्वाद ठाकुर यहाँ पे केलवना टीम में 12वां खिलाड़ी था,
प्रवीण ठाकुर कमेंटेट कर रहे थे, वो बोल रहे थे कि आप बड़े खिलाड़ी होंगे, वो यहाँ पे आईएसपीएल में सिलेक्ट हुए। 12वें खिलाड़ी को कम मत आंको दोस्तों, आने वाले वक्त में वो भी मुकद्दर का सिकंदर हो सकता है। हम भी शुभकामनाएं देंगे 12वें यहाँ पे प्लेयर को। इस बार 7 गेंदों में 4 रन की आवश्यकता, मुकाबले में ट्विस्ट आता हुआ देखना होगा, क्योंकि जिस तरह से मुकाबला आगे बढ़ेगा उस तरह से प्रेशर भी बिल्डअप हो जाएगा। ये प्रेशर काफी महत्वपूर्ण है। सचिन रमेश तेंदुलकर 21 साल क्रिकेट खेले, प्रेशर में खेले, वही प्रेशर अभी बिल्डअप हो चुका है। 7 गेंदे 4 रन की आवश्यकता, आखिर की गेंद इस ओवर की। इस बार बड़ा शॉट, फिनिश होगा मुकाबला।